राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण
नाही रे
संगती संगती तुझे संगती तुझे संगती संगती तुझी संगती तुझी संगती संगती संग तुझी संगती संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती
संगती तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा 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 हरि करुणा करुणा पराया पावन झालो करा शरी करुणा करुणा करा दयाळा हरि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि सच्चिदानन्दरूपाय विशोपत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव विशतो मानसराजहंस प्राणप्रयाणसमये कपवातपित्त कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते
जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य महामेरू सकल संत कंठभूषण वैराग्य से परामूर्ती देहू निवासी कलश स्थानी विराजमान असणारे सदेह वैकुंठाला गेले असे ज्यांचं नाव घेतल्यानंतर यमाला सुद्धा थरकाप सुटावा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम असा जगद्गुरु तुकोबारा यांचा काला प्रकरणातील 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला विठ्ठल. भगवंताने गोपाळाला काही प्रश्न विचारले आणि जे प्रश्न विचारले ते जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा उत्तर देतात. काय प्रश्न विचारले भगवंताने? भगवंताने गोपाळाला विचारलं, तुम्ही अखंड माझ्या सोबत राहता, तुम्ही घरी जात नाहीत, चोऱ्या करण्याच्या निमित्तानं माझ्या सोबत असतात, दिवसा गाई चारण्याच्या निमित्तानं माझ्या सोबत असतात, अखंड माझ्या सोबतच राहता, मग माझ्या संगतीमध्ये तुम्हाला मिळतं काय? त्यावेळेस गोपाळ म्हणतात, भगवंता तुझ्या संगतीमध्ये काय मिळतं आम्हाला? तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, आमचं जीवन निश्चिंत होतं रे. अरे प्रत्येकाचे जीवन चिंतेनं भरलेलं आहे, पण भगवंता आम्ही तुझ्या जवळ आल्यामुळे आमचं जीवन निश्चिंत झालेलं आहे, चिंतारहित झालेलं आहे. आणि मग तुझा भेटल्यामुळे आमचं जीवन निश्चिंत झाल्यामुळे नाही आम्ही जे डोळ्यानं पाहिलं नाही ना ते सुद्धा तुझ्या संगतीमुळे मिळता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भोग असेल, सुख असेल, सोहळे असेल, हे सगळं तुझ्या संगतीमध्ये मिळतं. पण घरी काय हो? घरी ताकाचे सरोवर. ताक म्हणजे आसार आणि सार म्हणजे लोणी. संसार कसा आहे? आसार आहे, फलकट तो संसार, ते सार भगवंत. अरे घरी आसार आहे, दुःख देणारा संसार आहे, पण भगवंता तुझ्या संगतीमुळे आम्हाला परमतत्वाची प्राप्ती होते आणि सुख आम्हाला प्राप्त होतं. म्हणून आणि आता देवा तू जरी आम्हाला इथून ढकलून जरी दिलंस आणि लावलंच न देवा हकलून तरी आम्ही जाणार नाही. तुका म्हणे आता नवजो दवडिता, तू आम्हाला पाठवलंस तरी आता आम्ही जाणार नाहीत. हा अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल. आम्ही अनेक ठिकाणी फिरतो, 8 दिवसाचेच कीर्तन सप्ताह असतात बरं का आमच्या. पण इथं तुमचं प्रेम बरं का, कारण मुंबई ही काही खेड नाही. मुंबईमध्ये प्रत्येक सेकंदाचा हिशोब असतो, प्रत्येक क्षणाला महत्त्व असतं. आणि या क्षणाला महत्त्व असताना सुद्धा मुंबईमध्ये सप्ताह होतोय 17 दिवसाचा. हे तुमचं प्रेम असणार माझ्या जगद्गुरु तुकोबारा आहे बरं का. आणि अनेक प्रकारच्या ईशना आहेत. कोणत्या कोणत्या? दारेशना, पुत्रेशना, वित्तेशना आणि लोकेशना अशा ईशना आहेत. पण माणसं दारेशना भेटल्यानंतर पुत्रेशनाची इच्छा असते. पुत्रेशना म्हणजे पुत्र भेटला की पुन्हा धन कमवण्याच्या मागं लागतं, आणि एकदा का धन कमवलं की पुन्हा नाव कमवण्याच्या मागं लागतं. माझं कुठंतरी नाव व्हावं, माझं कुणीतरी नाव घ्यावं अशी इच्छा असते. पण हे मंडळ एवढंच मला पाहायला मिळालं, हा सप्ताह पाहायला मिळाली, कमिटी पाहायला मिळाली. अरे कुणीच नावासाठी नाही तर माझ्या तुकोबारासाठी सेवा करतात ना, हे महत्वाचं या. परमार्थ लोकाला आवडाव नाही, लोकाला तर काही बी आवडतं. आपली दखल लोकांनी घेऊ नये, माझ्या तुकोबाराने आपली दखल घेतली पाहिजे. जगाच्या बापानं आपला परमार्थ आवडला पाहिजे, माझ्या गोपालकृष्णाला परमार्थ आवडला पाहिजे. आणि हा परमार्थ नुसता प्रेमाचा नाही तर नेमाचा सुद्धा आहे बरं. नेम काही ठिकाणी नेम बघायला मिळतं, काही ठिकाणी प्रेम बघायला मिळतं, पण इथं नेम आणि प्रेम हे दोन्ही बी आहे बरोबर टायमिंगला, म्हणजे टायमिंगला सगळं. आणि म्हणून तुमच्या सेवेला तुमच्या आणि म्हणून कथा कीर्तन का करायचे असतात, कथा आणि कीर्तन मानतात का गरज आहे. इथं आल्यानंतर 2 शब्द जातात, नवीन शब्द येतात. कोणते? मी आणि माझं जातं आणि तू आणि तुझं येतं बरं का. देवा हे मी नाही, आता तू आहेस. देवा ही माझं नाही,
आता हे तुझं आहे. तदी येता तुदी येता आणि मधी येता, म्हणजे तदी येता म्हणजे देवा हे विश्व तुझं आहे. तदी येता तोदी येता म्हणजे देवा मी सुद्धा तुझाच आहे, आणि मधी येता म्हणजे देवा तू सुद्धा माझाच आहेस. म्हणून हे भक्ती अशी करायची, म्हणून कथा कीर्तनाची गरज आहे. आणि म्हणून आज सांगता बरं का खूप मोठी जबाबदारी आहे. बीजेचं कीर्तन झालं आणि आज काला कीर्तन माझ्याकडे काल्याची कीर्तन सेवा आलेली आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग प्रत्येकाचा नाम उल्लेख ना. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा आरची तसे भक्ती बोला जरी गंगावती तरी स्वीकाराल की. तुम्हाला नारद महर्षींच्या गादीहून साष्टांग प्रणाम करतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल भगवंताने गोपाळाला काही प्रश्न विचारले. कधी प्रश्न विचारले, कुठं प्रश्न विचारले? द्वापार युगामध्ये भगवंताला प्रश्न विचारले, पण कुठं विचारले? ज्यावेळेस गायी चारण्याच्या निमित्तानं सर्व गोपाळ एकत्रित झाले आणि भगवंत घोंगडीवर बसले आणि सर्व गोपाळ चक्राकार बसले. आणि बसल्यानंतर मग भगवंताने गोपाळाला, पण काय गोपाळाचा अधिकार होता हो? काय अधिकार होता? कोणत्या कॉलेजमध्ये शिकले होते गोपाळ? कोणत्या कॉलेजमध्ये शिकले होते? काय बघा ना, पण काय अधिकार होता? काय चांगलं होतं गोपाळांचं? तर त्यांचं भजन चांगलं होतं बरं का, त्यांचं प्रेम होतं, त्यांचा भाव होता. काही अडचण आली तरी त्यांना माहीत होतं आमचा कृष्ण आहे, तो आम्हाला याच्यातून बाहेर काढणे. निष्ठा होती. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, त्याचा विश्वास दृढ असतो ना तो देवावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो. आणि मग प्रश्न विचारला भगवंताने, कारण गोपाळ जगाच्या मालकानं बघा ना, गोपाळाने सांगावं गाई वळून आण, आणि ज्यानं विश्वाची निर्मिती केली तो भगवान गाई वळून आणतोय. गोपाळाने सांगितल्यानंतर गाई वळून आणाव्यात, हा अधिकार प्राप्त झाला होता. आणि भगवंताने विचारलं, तुम्ही अखंड माझ्या बरोबर राहता, गोपाळ घरी जात नाहीत, घरची आठवण नाही का? अरे प्रत्येक वेळेला माझ्या बरोबर राहता, तुम्ही घरचं कामधंदा करत नाही, चोरी असेल, चोरीच्या निमित्तानं आपण रात्री बरोबर असतो आणि दिवसा गाई चारण्याच्या, मग तुम्ही घरी का जात नाहीत? माझ्या संगतीत काय मिळतं? अभंगाच्या पहिल्या चरणात तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, संगती तुझी ये संगती, संगती तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, संगती तुझी ये संगती. अरे झाले आमुची निश्चिंती, झाले आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते हो. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती, झाली भगवंताने गोपाळाला विचारलं, संगतीमध्ये राहता, पण माझ्या संगतीमध्ये तुम्हाला काय मिळतं? कारण संगती जीवाची संगत आहे, कुसंगत आहे, विसंगती सुद्धा आहे, संताची संगत आहे, देवाची सुद्धा संगत आहे. जीवाची संगत केली तर दुःखच पदरात प्राप्त होतं, आणि कुसंगती केली तर काय होतं? ढेकना संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. माऊली म्हणतात, हिरा ठेवी तायरणी वाचे मारता जोगणी, तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. हिरा माहितीये का? हिरा एवढा टणक असतो ना,
त्या आयरणीवर जर ठेवला आणि वरून घणानं जर मारला तर तो त्याला काहीच होत नाही, उलट त्या आयरणीत तरी घुसतो नाहीतर घणात तरी घुसतो. पण त्याला एवढा टणक असणारा हिरा, पण तो जर ढेकणाच्या संगतीमध्ये आला तर त्याचा चुरा होतो बरं का. ढेकणाच्या संगतीमध्ये आल्यानंतर बघा, तुम्हाला जर खरंच करून पाहायचं असलं तर तुम्ही हिरा आणा, मी ढेकून घेऊन येतो. बघायचं असलं तर, मग विश्वास नसला तर असं होतं. कुसंगती विसंगतीनं काय होतं, विसंगती घराघरामध्ये घराचं बरं का. पत्नीला आवडतं पंढरपूरला, पतीला आवडतं पंढरपूरला जायला आणि पत्नीला तुळजापूरला जायला. असं होतं ना. ह्याला एक विचार नसणे म्हणजे विसंगती. त्याच्यामुळे कितीही वैभव घरात असलं तरी ते आपल्याला सुख करू देऊ शकत नाही. आणि एक आहे संताची संगती. संताच्या संगती, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. संत काय करतात तो, या संताचे हे देणे, कल्पतरुहुनी दुने, परिसा परीस आगाध देणे, चिंतामणी ठेंगणा. काय करतात संत मला सांगा. परीस काय करतो, तांब्याचं सोनं करतो. धातू परिसे केले धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. संतांच्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. परिसाच्या आपल्या महिमानाने काय करतो, धातूचं सोनं करतो. पण तांब्याचं करतो का, कशाचं करतो, लोखंडाचं सोनं करतो. परीस लोखंडाचं सोनं करतो, पण लोखंडाला परीस करत नाही. सोनं करतो पण आपल्यासारखं बनवत नाही. पण संत काय करतात, आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयाजवळ, आपल्यासारखं करतात. म्हणून संताची संगती आणि आहे शेवटची देवाची संगती. काय होतं देवाच्या संगतीने, नाथ महाराज हरिपाठात सांगतात, भगवंत जर हाताला आला ना तर काय होतं, हरी आला हाता मग कैची भय चिंता. भगवंत जर आपल्या हाताला आला तर भय नाही आणि चिंता नाही. पण ह्याच्यासाठी काय करावं लागेल, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अरे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. हे सगळं भगवंता आपलं. मला सांगा, भगवंताच्या संगतीमध्ये आपलं जीवन निश्चिंत होतं. बरं, आता प्रत्येक जण माणूस आहे आणि चिंता नाही असं आहे का, प्रत्येक जण चिंतेमध्ये आहे. फक्त हा धर्ममंडप असा आहे, माणूस इथं निश्चिंत होतो. 2 तास माणसाला काही आठवत नाही. पण इथून गेलात ना आपण, संसाराची चिंता अखंड आपल्या पाठीमागे आहे बरं का. प्रत्येक जण चिंतेमध्ये आहे. कोणती चिंता आहे, कुणाला साखर आणायला पैसे नाहीत म्हणून चिंता आहेत. आणि काही जणांना डॉक्टरनं सांगितले साखराच्या डब्याकडे सुद्धा बघू नका, नाहीतर तुमची साखर वाढल. साखर आहे का नाही चिंता. अरे ज्याला मूलबाळ नाही त्याला चिंता, आणि ज्याला मूलबाळ आहेत त्याला बी चिंता. कशाची, पोरं सांभाळीतच नाहीत. ही चिंता आहे ना. अरे प्रत्येक जणाला चिंता आहे बाबा, प्रत्येक जण चिंता करतो. पण निश्चिंत जीवन कुणाचं आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायला काय देवानं मागितलं, मागा म्हणले होते. तुकोबाराय काहीतरी मागावं. तुकोबाराय अखंड विश्वांबर बाबापासून अखंड आमची परमार्थिक साधना तुम्ही करताय, पंढरीची वारी करताय. तुकोबाराय काहीतरी मागा. मग संसारातलं तुकोबारायला मागता येत नव्हतं का. पण तुकोबाराय म्हणतात, मनसी काही मागा हेच देगा देवा, हेच दे का हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. त्यांना माहीत होतं देवाशिवाय जीवनामध्ये समाधान नाही, देवाशिवाय जीवनामध्ये सुख नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा.
तेने विन जीवा सुख नव्हे. ह्या भौतिक विश्वामध्ये कितीही श्रीमंत झालात, कितीही प्रगतशील झालात, कितीही वैभव कमवलं ना, चार गोष्टी तुम्ही पैशानं खरेदी करू शकत नाहीत. पैशानं तुम्ही भूक खरेदी करू शकत नाहीत, पैशानं तुम्ही झोप खरेदी करू शकत नाहीत, पैशानं तुम्ही आयुष्य खरेदी करू शकत नाहीत, आणि पैशानं तुम्ही सुख खरेदी करू शकत नाहीत. हा, म्हणून तर पैशावाले श्रीमंत असते तर जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन विन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. अरे प्रत्येक जण दुःखी आहे बाबा, पण तुम्हाला जर दुःख घालवायचं असेल तर काय करावं लागेल? कारण तुम्हाला चिंता घालवायची असेल तर काय करावं लागेल? अखंड माझ्या भगवंताचं नाव घ्यावं लागेल. हा, चिंता आणि भगवंत एका कक्षेत राहत नाही. जिथं चिंता आहे तिथं भगवंत येत नाही, आणि जिथं चिंतन आहे तिथं भगवंत येतो. म्हणून चिंता करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा, त्याचं नामचिंतन करा, तरच आपल्या जीवनामध्ये समाधान मिळणार आहे, समाधान प्राप्त होणार आहे. म्हणून गोपाळ म्हणतात, देवा तुझ्या संगतीमध्ये आवना जीवनाचं काय झालं तर आमचं जीवन निश्चिंत झालं, चिंतारहित झालं. आणि चिंतारहित झाल्यामुळे देवा आम्हाला आता जे आम्हाला डोळ्यानं पाहिलं नाही ते सुद्धा मिळतं. अभंगाचं दुसरं चरण. नाही देखिले ते मिळे, 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 नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भगवंता अरे आम्ही डोळ्याला सुद्धा जे आम्हाला दिसत नाही, जे डोळ्यानं आम्ही पाहिलेलं सुद्धा नाही ना देवा, ते तुझ्या संगतीमध्ये आम्हाला मिळतं. भोग सुखाचे सोहळे, असे सोहळे. अरे भगवंताच्या काही साधनजन्य आनंद असतो आणि काही स्वयंसिद्ध आनंद असतो ना, तर तुझ्या संगतीमध्ये स्वयंसिद्ध आनंदाची प्राप्ती होते. साधनजन्य आनंद कोणता असेल तर उन्हाळ्यामध्ये आपण लग्नाला जेवायला गेलो तर मठ्ठा असतो ना, मठ्ठा माहिती आहे ना? मठ्ठा पिलोत आपण आणि मठ्ठ होतो माणूस. मठ्ठा पिलेनं मठ्ठ होतं ना, सुस्ती येते ना. आपण झोपलोत, घरी येऊन आराम थोडासा करण्यासाठी कॉटवर झोपलोत, आणि तेवढ्यात कूलर लावलं, पाणी टाकून कूलर लावलं आणि छान गार झोप लावली, तेवढ्यामध्ये लाईट गेली. काय वाटतं ओ कूलर? कूलर चालू होतं तोपर्यंत आनंद होता, पण कूलर बंद झालं की आनंदाचं खंडन झालं. साधन आहे तोपर्यंत आनंद आहे, पण भगवंताच्या सानिध्यामध्ये स्वयंसिद्ध आनंदाची प्राप्ती होते. तो दुःखाचं त्या खंडन होऊन आनंदाची प्राप्ती होते, आणि ते आनंद न संपणार आहे, बरं न संपणार आहे. म्हणून देवा आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो, आणि घरी काय आहे? अभंगाचं तिसरं चरण. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, हो घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, हरी ताकाचे सरोवर, हो हरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे फूल, हरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे फूल. देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. हरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे फूल, हरी ताकाचे
लोण्यापासून दुधापासून दोन पदार्थ होतात ना, एक ताक आणि दुसरं लोणी. पण ताक कसं आहे, आसार आहे हा, आणि लोणी कसं आहे, सार आहे. तसं प्रपंच आसार आहे पण भगवंत हा सार आहे. संसार आसार आहे, खोटा आहे, मिथ्या आहे हा. म्हणून ह्या संसारामध्ये बाबा त्या नको नको म्हणा गुंतू माया जाड्या, संसारामध्ये गुंतून राहू नका हा. या संसारामध्ये वय वाढलं की किंमत वाढते. वाढते का नाही? इकडं वेगळं असलं तर म्हणलं हा, वय वाढलं की किंमत कमी होते आणि परमार्थात वय वाढलं की किंमत वाढते. इथं माऊली म्हणतात, पंढरपूरला सोहळ्याला जात असताना चोर जरी असेल तरी त्याला माऊली म्हणतात हा, त्याच्या पाया पडतात. अरे किती मान सन्मान, ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, एवढं वैभव भेटतं का, तर देवाच्या मार्गाने निघाला तर एवढा मान सन्मान होतो आपला. पण माणसं यायला तयार होत नाही, तो घरीच चुलीला पाय लावून बसते, शिव्या खाते हा हा. आणि म्हणलं ना आपण घरी जावा आणि मालकीनं आपल्या देखत्याचा अपमान करावा आणि म्हणावं घरचे लईच बोलतेत. नाही महाराज, तोंडानं फटकळे पण मनानं लई चांगली. सुटत नाही हो आपल्याला. संसाराच्या 3 अवस्था सांगितल्या, चंद्रमुखी, सूर्यमुखी आणि ज्वालामुखी. नवीन नवीन लग्न झालं, 1 वर्ष काहीच मागायचं नाही, मालक थकून आले की लगेच बाहेरून आल्या सोप्यावर बसले की लगेच मालकीन थंड ग्लासमध्ये पाणी, डेऱ्यातलं पाणी, लगेच निरसा दुधाचा चहा. पुन्हा तर गुळवणी बी भेटत नाही, पण सुरुवातीला निरस्या दुधाचा चहा भेटतो. सगळा पाहुणचार, लिंबू पिळून पोहे, हे सगळं होतं ना. पण हळूहळू हळूहळू मग ती अवस्था बदलते ना. आता कोणत्या अवस्थेत कोण आहे ती तुम्ही मला नका सांगू, तुमचं तुम्ही बघा बरं का. आणि मग हळूहळू सूर्यमुखीमध्ये प्रवेश होतो. 2-3 वर्ष होतात लग्नाला, बाहेरून येतो हा थकून आणि पत्नीला म्हणतो पाणी आण बरं पाणी. तिच्या मांडीवर बाळ असतं, ती म्हणते दिसाना का डेरा हा, डोळ्याला दिसाना डेरा, त्याच्यावर गिलास पालता घातलेला आहे, तुम्ही बी प्या. होतं ना, असं होतंय ना हा. हे तरी अवस्था बरी. शेवटची अवस्था ज्वालामुखी. अरे म्हातारं असं बघत येत एकामेकाकडे जसं 7 जन्माचं वैर आहे हा. एक तर बघतच नाहीत, पण बघितलं तर असं बघत येत हा, एवढं रागानं बघत येत. तुकोबराय सांगतात, काय म्हणतात, बैल म्हणे खरं मरता तरी बरे, नास येले घर तुमकोनिया. हे म्हातारं मेलेलं बरंय गाढव कोण म्हणतंय, आपली अर्धांगिनी हा, जिच्यासाठी आई वडिलाला बोलत नाही, भावाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, आई वडिलाला वृद्धाश्रमात सोडून येतो ना शेवटच्या घटिकेला. अरे पत्नी आपल्याला कंठाळते, आपल्या मरणाची वाट बघते. ह्याच्यापेक्षा काय संसारात तुम्हाला दुःख पाहिजे हा. अरे एवढं दुःख असताना तिथंच माणसं बसत येतो हा. अरे एक माणूस, एक व्यक्ती असे संत श्रेष्ठ होऊन गेले, तुलसीदासजी स्वामी. अरे लग्न झालं आणि रात्री 12 वाजता पत्नी माहेरी गेली. पत्नीची आठवण झाली, मुसळधार पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट आहे, पत्नीची आठवण झाली, निघाले पत्नीला भेटण्यासाठी. जात असताना नदीत दुथडी भरून वाहते, पलीकडे कसं जावं पाहिलं तर त्या नदीवरती एक प्रेत वाहत येत होतं, मड वाहत येत होतं. त्यांना वाटलं अरे माझ्या पत्नीचं माझ्यावर काय प्रेम आहे, पत्नीला सुद्धा माहित असेल मी येणार आहे म्हणून. आणि तिनं माझ्यासाठी नाव ठेवली, होडी ठेवली. त्या नावेवर, त्या होडीवर बसले. पण ती होडी होती का, प्रेत होतं, प्रेत मड, त्याच्यावर बसले. पलीकडे गेले आणि घराच्या जवळ गेले, पण एवढा पाऊस होता, विजांचा कडकडाट होता की आवाज जात नव्हता. आवाज जात नव्हता ना. मग काय केलं, त्यांनी खिडकीकडे पाहिलं तर खिडकीवर दोर लोंबताना दिसत होता. दोर होता का तो, काय होतो, साप होता, सर्प. त्या सर्पाला पकडलं, आतमध्ये गेले आणि गेल्यानंतर पत्नीला जागं केलं. पत्नीनं पाहिलं, आश्चर्य वाटलं, अहो स्वामी विजांचा कडकडाट आहे, नदीत दुथडी भरून वाहते, मुसळधार पाऊस आहे आणि तुम्ही आलातच कसे. अगं तू नाही का इथं दोर बांधून ठेवला खिडकीला. नाही ग मी दोर बांधूनच ठेवला नाही, प्रकाश केला आणि पाहिला तर ती दोर नव्हता, सर्प होता. नदीहून कसे आला तिथपर्यंत पत्नीला लिहिलं, तू नाही का नाव ठेवली होती, प्रकाश केला आणि पाहिलं तर नाव नव्हती,
मड होतं, प्रेत होतं. पत्नीला राग आला. रात्री 12-1 वाजता आपल्या तुलसीदासजी स्वामीच्या पत्नीनं उपदेश केला, अहो स्वामी, या नासक्या तुसक्या शरीरासाठी तुम्हाला मड सुद्धा नाव दिसलं आणि सर्पदोरी दिसली, आणि एवढं प्रेम जर तुम्ही या नासक्या शरीरावर करताना ह्याच्यापेक्षा थोडं जर प्रेम माझ्या भगवंतावर केलं असतं ना, मांडीवर खेळला असता तुमच्या देव, मांडीवर खेळला असता देव. अरे पत्नीने उपदेश केला आणि रात्री 12 वाजता अरे एका देवाविन काही आता बोलण्याची नाही. पुन्हा देवाशिवाय पुन्हा संसाराकडे पाहिलं नाही. म्हणून बाबा संसारामध्ये आपल्याला वाटतं ना आपली किंमत आहे. मला सांगा, गाय म्हैस कुठपर्यंत चांगला मकवन असतंय, पेंड असती कवर जवळ दूध देती तवर, आणि एकदा गाय दूध द्यायची बंद झाली की माणसं खटकाला सुद्धा द्यायला भेट नाही. आणि आपलं काय वेगळंय, जोवरी चढन गा तोवरी मनती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. अण्णा आले का म्हणतात, अण्णा बसले का, अण्णा झोपले का, अण्णा झेंडू बॉम्ब लावून देऊ का, अण्णा पाय दाबून देऊ का, अण्णा हे करू का, असं म्हणतात ना. अण्णा कुठपर्यंत, अण्णा काहीतरी आणून देतात, अण्णा घराच्या कामाचे आहेत, पण अण्णा ज्या दिवशी एका जागेवर बसते ना त्या अण्णाला हे अन्न सुद्धा मिळत नाही. ह्या जगाची रीत आहे. म्हणून बाबा संसार असाच आहे, दुःख देणार आहे. भगवंताच्या सानिध्यामध्ये सुख आहे, खरंच ते सुख आहे. म्हणून देवा, आम्ही तुझ्या सानिध्याशिवाय आम्ही कुठंच जाणार नाही. तू आम्हाला ढकलून लावलं तरी जाणार. बघायचं शेवटचं चरण, तू का म्हणे आता, 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 तू का म्हणे आता.
काळ भगवंताला म्हणतात तुझ्या संगतीमध्ये जीवन निश्चिंत झालं, जे आम्ही पाहिलं नाही ते आम्हाला सर्व सुख तुझ्या जवळच मिळतं भगवंता. म्हणून आता तू आम्हाला जरी हाकलून जरी दिलं ना देवा, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, तू आम्हाला लुटून दिलं तरी आम्ही आता घरी जाणार नाहीत. अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न केला, पण आज काला आहे. मग काल्याचा काय नियम असतो? कीर्तनकार बांधलेला असतो, कशानं कमरेनं असं येणं नाही बांधलेला, कशानं काहीतरी नियम असतात ना. काय नियम आहे? चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवंताने गोकुळात जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा असतो आजच्या दिवशी, बरोबर. फक्त उच्चार, कारण राम प्रभूचं जीवन हे आचरणीय आहे, पण भगवान कृष्णाचं उच्चार करायचा आहे, ते आचरणामध्ये आणायचं नाही, बरं का. नाहीतर काही लोक म्हणतात भगवंताने चोऱ्या केल्या, पण चोऱ्या कशाच्या केल्या हे माहित नाही. लोक म्हणतात भगवंत आहे तर चोऱ्या, पण कोणत्या चोऱ्या केल्या? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, चित्ताच्या चोरी केल्या. लक्ष वाचार्थानं विचार करायचा, लक्ष्यार्थानं विचार केला पाहिजे बरं या गोष्टीचा. भगवंताने म्हणतात 16,108 पत्न्या केल्या, पण का केल्या? कारागृहामध्ये होत्या, त्या बंदीखान्यातून बाहेर काढल्या ना, त्याच्यामुळे त्यांच्या सोबत कुणी विवाह करत नव्हता, म्हणून भगवंताने विवाह केला. पण लोक तिथं डोकं लावतात. त्यानं 12 गाव अग्नी गिळला होता. तुम्हाला जमतंय का? बिडीचा चटका बसला तरी टन की निवड्या मार, आणि देवाची बरोबरी होत असते का? म्हणून लक्ष्यार्थाने वाचार्थाने विचार करायचा नाही. एक अधिकारी बर का, मोठा साहेब 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला, आणि 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण वगैरे केलं. आता तिथं काय 5 स्टार हॉटेल म्हणले 1,500 2,000 2,000 रुपयाचे एक चमचा. मग साहेबांनी जेवण केलं, जेवण झाल्यानंतर 2 चमचे खिशेत घातले. कुठं? खिशेत घातले. ते मॅनेजरला CCTV मध्ये दिसलं बरं. आणि मग बिल द्यायला आलं की म्हणले तुम्ही चांगले दिसता, इन केलेली, तुमच्याकडे 4 व्हीलर दिसते, चांगल्या घरानेतले दिसता, चमचे चोरता. चमचे म्हणलं ते मला बोलायचं काम नाही तुमचं. कोण म्हणतो? तो साहेब. का बोलायचं काम नाही? मी आत्ताच दवाखान्यातून आलो, डॉक्टरनं बाटलीवर काय लिहिलंय बघा, जेवणानंतर 2 चमचे घेणे. आता औषधाचे घेणे का हॉटेल मधले घेणे? पण हे ना हॉटेल मधले चरित्र केलं, पण कोणतं केलं? कोणतं केलं? भगवंतानं. म्हणून त्या चरित्राचा, रामप्रभूचं चरित्राचं आचरण करावं. रामप्रभूचा प्रागट्य कुठं झालं? राजवाड्यात झालं, पण यांचं प्रागट्य कारागृहात झालं. त्यांचं दिवसा 12 वाजता, यांचं रात्री 12 वाजता. त्यांचं भर उन्हाळ्यात, यांचं भर पावसाळ्यात. यांचं श्रावण महिन्यात, त्यांचं चैत्र महिन्यात. आणि कृष्णाचं उलट म्हणा बरं. येत आहे का? मला येत नाही, तुम्हाला का? रामाचं उलट येते का नाही? म्हणजे सोपं आहे, सरळ चरित्र आहे, पण कृष्णाचं सगळंच अवघड आहे बरं. त्याच्यात नादी लागायचं काम नाही. फक्त ते पती पत्नी जायची दररोज कथेला बरं. श्रीमद पांडव प्रतापाला जायची पत्नी. पांडव प्रताप ग्रंथ लावला होता गावात. मालकाला म्हणायची चला ना, काय सुंदर कथा आहे हो, चला ऐकायला, लईच गोड कथा आहे, चला. पण तो म्हणायचा नाही, मला नको. पण तसं 2-3 दिवस गेले तरी तो काय आला नाही. मग पत्नी म्हणली माझ्यासोबत लाज वाटत असेल तुम्हाला, तुम्ही काय करा, तिकडल्या गलीत श्रीमद भागवत महापुराण चालू आहे, तिकडं जा. म्हणून हा काय केला, मला बरं लईच कटकट करण्यापेक्षा मला तिकडंच जाऊ म्हणून श्रीमद भागवत महापुराण कथेला गेला. आणि नेमका हा जायला, आणि 16,108 ची कथा चालू. भगवान श्रीकृष्णाला 16,108 पत्न्या होत्या. यानं सगळीच कथा सोडली, एवढं डोक्यात धरलं. जेव्हा घरी आला आणि बसला की म्हणला लईच कथा सुंदर सांगितली महाराजांनी पत्नीला. लईच अशी कथाच ऐकली नाही आपण आयुष्यात. पण काय सांगितलं तुमच्या महाराजांनी? आमच्या महाराजांनी असा विषय गहन सांगितला, की असा गहन सांगितला. कोणता? भगवान श्रीकृष्णाला 16,108 पत्न्या होत्या. तुमचं म्हणणं काय आहे? पण नेमकं नाही एवढ्या होत्या.
पण एखादी दुसरी एकानं फासुळ्या उघड्या पडल्या आणि दुसरी करायची. माझ्याकडे बघा जरा एकच झालंय माझं. तसं काय म्हणणं आहे. ती म्हणली मी बी पांडव प्रताप ऐकाय गेलते. आज नेमकं द्रौपदीची कथा चालू होती आणि द्रौपदीला किती पतीत माहितीये का. ती म्हणलं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. चल जेवायला वाढ. उग म्हणलं चेष्टा केली चेष्टा. विठाला भगवंताचं या पृथ्वीवर खूप दैत्याचा आतंक माजला आणि पृथ्वी देवाकडे गेली. वस्तुरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाये तोय सांगत असे. भगवंताला सांगितलं. अरे भगवंत म्हणले घाबरू नका. आकाशाची वाणी सांगे सकळा. मानी हा भरवसा बोलण्याचा. तुम्ही काही नका. देवकीच्या गर्भात येईल ना भगवान. रक्षीन ब्राह्मण गायी भक्त ह्या सगळ्याचं रक्षण करेल. आकाशवाणी झाली आणि मग भगवंताने इकडं कंस आहे ना. कंसानं काय केलं. आपल्या बहिणीवर एवढं प्रेम होतं त्याचं. कुणावर. देवकीवर एवढं प्रेम होतं. तिचा विवाह कुणासोबत करून दिला. वसुदेवाबरोबर विवाह झाला आणि शेवटी वरातीला सारथ्य कोणी केलं. सारथ्य कंसानं केलं. आणि सारथ्य केल्यानंतर तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. काय झाली. आकाशाशी वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. कंसा तुझा माझ्यावर भरवसा नाही का कंसा. अरे तुला या एवढ्या बहिणीला आनंदात वाट लावतोस. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा कर्दन काळ असेल. एवढ्या आनंदानं विदाई करत होता ना. अरे आपल्यावर संकट आलं ना माणूस लगेच जीव सुद्धा घ्यायला भेट नाही. जोपर्यंत आपल्यावर बघा ना जवळचेच माणसं पुन्हा वेळ बलवान असते. वेळेनुसार बदलतात माणसं. मला सांग आपण चहा पितोत ना इकडं. चहात माशी पडल्यावर काय करतो. काय करतात. फेकून देतो ना. आणि तुपात माशी पडली तर टाकून देता का. इकडं कसं या तूप फेकून देतो का नाही. मग काय करतो. माशीला उचलतो आणि फेकतो. नुसतं फेकतो का आधी चोखतो. आहे ना असं. कारण तिच्या पंखाला सुद्धा तूप लागून जायला नको. आणि नुसतं फेकून थांबत नाही. पाणी मारा जागेवर फिल्टर लगेच. असं आहे ना. चहा मध्ये माशी पडली तर माशीला फेकायला परवडतं का. चहाला परवडतं का. महाराज 5 रुपयाचा चहा आहे पण तुपाला कसं परवडणार. 700 रुपयाचं तुप आहे ना. अरे माणसं बदलतात. तसं कंसाची बुद्धी दुर्बुद्धी. लगेच माराय घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरीला वसुदेवानं हात धरला. अरे हिनं काय केलं. कंसा तू राजा आहे. स्त्री हत्येचं पातक लागेल तुला तुझे. म्हणून तू काय कर. हिच्या पोटी 8वा येणारा जर मुलगा तुझा कर्दन काळ असेल ना. सर्व मुलं मी तुला आणून देतो. आम्हाला बंदी शाळेमध्ये बंदी गृहामध्ये टाक. आणि मग ऐकलं वसुदेवाचं. त्यांना बंदी शाळेमध्ये टाकलं. पहिला मुलगा आला ना. पुत्राचं प्रागट्य झालं आणि कंसाला बातमी कळाली. कंस घेऊन गेला आणि कंसानं त्याच्याकडे पाहिलं की त्याला अंतकरणात प्रेम उत्पन्न झालं. बरं का. मला 8वा मला मारणार आहे. पहिल्याला कशाला मारायचं असं प्रेम उत्पन्न झालं. पण पापाचा घडा भरला पाहिजे ना. कसं मारता येईल. मग तिथं अशा वेळेस कोण येत असतं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाची ठेवू नको. वधी बालकाची ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाची ठेवू नको. वधी बालकाची ठेवू अशा वेळी कोण येत असतं. देवर्षी नारद. आणि नारदांचं नाव आल्यावर आपण त्यांना एक उपाधी लावतो. कोणती. कळीचा. पण नारद महर्षीची कळ वेगळी होती. ज्यांना कळ लावली त्यांना देवाची भेट होत होती. बरं का. आपल्या कळी लावणं म्हणजे भाऊ व्हायला राही नाही. आपल्या कळी साधा नाही पण ते कळ चांगल्यासाठी लावित होते. बरं
चांगली. नारद महर्षींचं आगमन झालं. नारायण नारायण म्हणले. कंसा काय झालं बाळ म्हणले. दिलं परत. काय पाहिजे 8वा मारणार आहे. मग देवर्षी नारदांना हातात कमळाचं फुल घेतलं. म्हणले याच्यातली पहिली पाकळी कोणती सांगा ना, 8वी कोणती. म्हणले जिथून मोजायला सुरू करू तिथून 8वी पहिली. मग देवता काय थोडे कमी हुशार आहेत का? चतुरातो शिरोमणी. अरे कुठून मोजायला सुरू करते तुला कळणार आहे का? पहिला 8वा होऊ शकतो ना, 8वा पहिला. मग काय करू म्हणले. तुझं तू बघ आता मी निघालो. फक्त काडी टाकायचं काम होतं त्यांचं. निघाले. मग ह्याला वाटलं अरे कोणी. मग त्यानं घेतलं त्या बाळाला परत आणलं आणि गडगड फिरून त्या शिडेवर आपटलं मारलं. असे करून 6 मारले. 7वा योग बाबांना आकर्षित करून इकडं रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. आणि इकडं रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवल्यानंतर इकडं 8व्या वेळेस आता भगवंताचं प्रागट्य होणार. देवकीचे तेज दिशे दैजा सूर्य कंसाचे हृदय जळतसे. कंसाचं हृदय देवकीचं तेज पाहून, कारण विश्वाचा नाथ येणार होता. ज्याला विश्वाची निर्मिती केली माझा भगवान परमात्मा येणार होता. रात्री सर्व सृष्टी भरून आली. पक्षी फुले, कारण भगवंताचं प्रागट्य होणार आहे. रात्री 12 वाजता अष्टमीला श्रावण महिना बुधवार दिवस आणि रात्री 12 वाजता भगवंत प्रगट झाले. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती त्या कारागृहामध्ये प्रगट झाली बर का. गोपाल कृष्ण भगवान की जय. हळूनी कंसाला कळण. इथं नाही तिकडं म्हणायचंय मोठ्यानं. लय मोठ्यानं म्हणला तुम्ही. पुन्हा मोठ्यानं म्हणू. मग इकडं प्रागट्य झालं. पण वसुदेव म्हणू लागले कृष्णा. देवकी माता म्हणते जरा लहान होणं बाबा. आमचा मुलगा कोण म्हणेन तुला एवढा मोठा. पण म्हणले मी सांगायला आलोय तुम्हाला. काय सांगायचं? मला इथं ठेवू नका. कुठं न्या? नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. हरी नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. हो माया उपजली तेथे. माया उपजली तेथे. देवी मग आणि येथे. नंदाच्या घराला. नंदाच्या घराला. मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. मदने गोकुळाला. बाबा मला कुठं न्या? नंदाच्या घराला. मज नेही गोकुळाला. तिथं न्या. तुम्ही मला उचलल्यानंतर सर्व बंधनं गळून जातील. टोपली जवळ येईन. त्या टोपलीत ठेवा. द्वारपाळ झोपल्या जाते. दरवाजे उघडल्या जाते. सर्व सांगितलं. आणि भगवान लहान झाले. आणि मग त्याला मिटू लागले. पण म्हणू लागले सोडा सोडा मिठी. लपवा लपवा जगजेठी. त्याला लपवा जणी कंसाशी कळेल. मारावया धावेल. म्हणून लगेच घेऊन त्याला टोपली आली जवळ. उचलीला कमलापती. पायीचे बंधन गळती. पायीचे बंधन गळाले गेले. टोपल्या घातलं निघाले. मुसळधार पाऊस पडत होता. शेष नारायणानं फणा धरला आणि यमुना सुद्धा भरून वाहत होती. त्याच्यामध्ये वसुदेवाने प्रवेश केला. नदी एवढं ते पाणी वर येऊ लागलं. दर्शनासाठी भगवंताच्या यमुना दर्शनासाठी येते ना. भगवंतानं अंगुष्ठ आपला बाहेर काढला. दर्शन दिलं. यमुना माय ओसरली. वसुदेव इकडे घेऊन आले. आणि इथं नंदाच्या घरामध्ये इथं आल्यानंतर त्या कुणाच्या यशोदेच्या पुढं पुत्रीचा जन्म झाला. मायेचा जन्म झाला होता. ती माया उचलली आणि भगवंताला तिथं ठेवलं आणि घेऊन आले इकडं मायेला. इथं आल्यानंतर कंसाला कळालं मायेचं प्रागट्य झालंय. आता 8वा नाही तर 8वी आली. तिला घेतलं आणि गर फिरवणार. तेवढ्यामध्ये आकाशामध्ये माया वर
आकाशात गेली सांगितलं तुझं लागी वदी उपजला मजा आधी कुठेही तुझं तू बघ म्हणली. इकडं पाहिलं नंदाच्या 2 बहिणी नंदा आणि सुनंदा, त्यापैकी सुनंदा इथेच होती बरं. तिनं पाहिलं कारण मायेमुळे सगळ्यांना झोपी लागल्या होत्या, पण ब्रह्ममुहूर्तावर वसुदेव आपले नंद गोधोवन करण्यासाठी गोट्यामध्ये गेले होते आणि तेवढ्यामध्ये सुनंदाला जाग आली. पाहिलं तर भाभीचा पल्लू हालतय. यशोदा माझ्या जवळ आली, पाहिलं पुत्री आहे का पुत्र पाहावा, तर मुलाचं प्रागट्य पुत्राचं प्रागट्य पाहिलं. आनंद झाला. यशोदा मातेला जाग केलं आणि इकडं सांगायला निघाली कुणाला, नंदाला, बाबा बाबा काय झालं सुनंदा, लाला भयो हे लाला, अरे तुझ्या घरी पुत्राचा जन्म झाला, आनंद वाटला आणि नवरत्नाचा हार नंद बाबाने दिला तिला, कुणाला, सुनंदेला. आणि इकडं सुनंदा गवळण प्रत्येकाला सांगू लागली, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, सगळेच सांगू लागले ना. आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, आनंदी आनंद झाला. एवढा आनंद किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. एवढा आनंद प्रत्येक जण नंदाच्या घरी भेटायला येऊ लागले. आल्या 5 गवळणी, 5 रंगाचा श्रृंगार करून, 5 गवळणी वेगवेगळ्या, पांढरा कुणी पिवळा कुणी काळा रंग असं मॅचिंग करून भेटायला आले. आणि काही गवळणी आल्यानंतर एकमेकीची चर्चा, तुला दिसला का, पण कसा दिसला, पाहिलास, काय केलं त्यानं, त्यानं माझं मन वेधलं. हा त्याला पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. म्हणू लागली, काय गा त्याला पाहिल्यानंतर, पाहिला पाहिला नंदाचा तेने वेदिले, माझं मन वेधल्या गेलं. कारण कसा आहे तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. दुसरी म्हणू लागली, तू पाहिलं तुला कसं, मला तर आता एवढा काळा दिसला बरं का, थोडा काळा वाटला मला बरं का, सावळा वाटला. हा एवढा सावळा, पण त्यानं सावळा देखिएला नंदाचा, तेने आनंदाचा पूर आला. तो सावळा होता पण त्याला पाहिल्यानंतर आनंदाचा पूर आला बरं का. आणि तिसरीला म्हणलं, तुला कसा वाटला, म्हणली माझं कुळ विसरले, माझं जात विसरले, याती कुळ माझे गेले हार पुन्हा, श्रीरंग वाचून आणून येणे. त्याला पाहिल्यानंतर सगळं विसरल्या गेले. एक गवळण पळतच बघायला आली बरं का, तिचे मालक, पण एवढी गर्दी होती भगवंताचं दर्शन होत नव्हतं. आणि बुटकी होती, ती कशी बुटकी होती, तिला टाचावरी करती तरी भगवंताचं दर्शन होईना. मग तिनं बघितलं, लांब मालक उभा होते, म्हणजे इकडे या तुम्ही, इकडे मालक आले धावतच. ती पहिल्यापासून आहे बरं का, ते पळतच आले. आल्यानंतर म्हणले, बसा खाली, बसा खाली. खाली बसले, त्यांच्या खांद्यावर बसली. आणि मग भागवतात कथा आहे बरं का, खांद्यावर बसली, मग भगवंताचं दर्शन केला. अशा अनेक लीला भगवंताच्या, एवढ्या भगवंताचा आहे. भगवंतानं 2 रांग तरंगणी चोरी तोलवली, रांगताना चरित्र केलं. एक दिवशी, आता मी एवढं का सांगेल, तू म्हणता लयच महाराजांना पाठ केले काय की, पण ते घड्याळ पळायले, मला थोडं फास्ट बोलावं लागायले. एक दिवशी भगवंत एवढे रडतायत, एवढे रडतायत, काही केलं तरी समजलं एवढं, नाना परी समजावी ते मागेले ते काय, किती बी यशोदा माता समजण्याचा प्रयत्न करते. एवढं खायला दिलं त्याला, गुड्डेचा बिस्किट पुडा दिला, कुरकुरे दिले, डेअरी मिल्क दिली, मक्याचा ते काय असते आता नवीनच निघाले बांबू, काय खात्यात लेकरं. भगवंताला एवढं दिलं, भगवंत काही केला तरी नाना परी समजावी ते, मागेल ते खाया देते. परी हा रडता राहीना, हा रडता राहत नव्हतं बाळ. मग काय करावं, शेवटी राधा आली. राधा आणि राधेला पाहिलं की भगवंत हसायला लागले. बरं, भगवंताचं रडणंच बंद झालं. मग यशोदा माता म्हणतात, राधे ग राधे घेई श्याम, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, हो राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम
राधे राधे घे श्याम सुंदरा. राधे अगं कृष्णाला घे थोडं. मग राधा म्हटली मी माझ्या घरीच घेऊन जाते. राधेनं कडेवल घेतलं, कृष्णाला घरी घेऊन आली, दरवाजा लावला, कृष्णाला बोलू लागली छोटेशे भगवान. राधाचं लग्न झालेलं होतं, छोटेशे भगवानाला आतमध्ये बसवलं, कडी लावली आणि भगवंताला बोलते राधा, अरे कन्हैया तू जर मोठा असतास तर चर्चा करता आली असती, वेदांतावर चर्चा, काहीतरी तुला बोलता असतं देवा, तू एवढा लहान आहेस काय बोलणार तुझ्यासोबत. पण भगवंताला न सांगता कळू येते अंतर, सगळं कळतं ना. भगवान तर लगेच मोठे झाले बरं का, लगेच मोठे झाले. आणि मोठे झाल्यानंतर राधेनं पाहिलं भगवंतावर, तेवढ्यामध्ये राधेचे मालकानं कडी वाजवली, राधे दरवाजा उघड. हा उघड लवकर, मका डुकरं घुसायले, बॅटरी घेऊन जायचंय मला, लवकर लवकर. हा राधा म्हणली, आता राधा म्हणते भगवंताला शरण, अरे कृष्णा कृष्णा आता मोठा झालाच ना बाबा, लहान हो, नाहीतर माझा मालक त्याला संशय येईल, काहीतरी वेगळं वाटेल त्याला, आपलं प्रेम आहे असं, पण ते त्यांना वेगळं वाटायचं, काना तू लहान हो. राधा ही भक्ती, साक्षात भक्ती भगवंताची. आणि म्हणून लहान हो. भगवंत म्हणले मोठा होण्याचा मंत्र येत होता, पण लहान होण्याचं आता इसरलो राधे मी. आता जेव्हापासून वडापाव खाल्लोय माझं सगळं इसरलं, गाता इसरला, काकडा इसरला, सगळं इसरलं माझं. ते म्हणले भगवंत असं नको बाबा, लहान हो, भगवंत लहान झाले. अशा भगवंतांना आता भगवंत हळूहळू मोठे झाले. आणि आता मग गोपाळाला एकत्रित केलं. गोपाळाला म्हणू लागले, अरे तुमच्या तब्येती अशा कस काय, लोणी खायला भेटत नाही का. म्हणले कसंच कृष्णा, सगळं ढिरीला काहीच नाही ना, सगळं डिरीला मथुरेला जात आहे, आम्हाला काहीच भेटत नाही कृष्णा. काय म्हणले आता आपण चोऱ्या करायच्या. काय करायच्या, चोऱ्या करायच्या म्हणले दही दुधाच्या. मग निघाले, पण म्हणले शस्त्र कोणते घ्यायचे कृष्णा, काय घ्यायचं चोरीसाठी. म्हणले सराटे घ्या. काय सराटे घ्या, माती घ्या, काट्या घ्या आणि खडे घ्या. पेंड्या म्हणला एवढंच येवा तुझं तर काहीतरी, चोरी करायची मध्ये शस्त्र लागते ना, काटे आण कुठं खडे आणि. पेंड्या जरा पुढच्या पट्टीतला होता. कशातला, काही काही पोरं असतात ना, काही IQ कामे, काही सांग कामे, काही आगाऊ कामे, असे असतात ना. IQ कामे असतात काही काही बरं का. तिकडं जा बरं, तेवढे पाहुणे आले, त्याला चहाला बोलून घे बरं. कुत्रा असलं तर आणि पाहुणेच नसले तर मग तू इथंच मर. आता काय करतोस मग, जाऊन तरी होय. असे असतात का ना ऐकू कामे, काही काही सांग कामे. सुनाला सांगितलं सासून चुलीवर दूध आहे, मांजर येईन दूध पिईन, लक्ष दे, मी बाहेर जाते. सासू बाहेरून आली तर चुलीवरलं दूध पिलं होतं सगळं. म्हणजे तुला सांगितलं होतं लक्ष दे. आत्याबाई तुम्ही मांजरीचं सांगितलं होतं, कुत्र्याचं कुठं सांगितलं होतं, कुत्रं पिऊन गेले आत्याने, मला तसं बोलायचं नाही तुम्ही. असे काही काही आगाऊ काम आहे. एका वडिलांना आपल्या मुलाला सांगितलं, जा आजी आजारी या, आजी जरा सिरियस आहे, हे औषधं घेऊन ये दवाखान्यातून, मेडिकलमधून. हा गेला, औषध तर घेतले, कपडा घेतला, बांबू घेतला, सुतुडी घेतली, मुरमुरे घेतले, सगळं घेतलं आणि बाबाकडे आला. बाबा म्हणला जरा औषधं. आणि ही काय म्हणला, म्हातारी वाचली तर औषधं, मिली तर लगेच कुठं दुसरी चक्कर करू मला, मला काय येळे घावडा म्हणला. कृष्ण म्हणलं मी सांगतो तसं कर. पण कृष्ण हे शस्त्र वापरायचे कसे ती सांग ना. गवळणी पळत आल्या की सराटे टाकायचे. आणि सराटा बघा कसा पडला तरी एक टावर वरीच असते. सराटाला तीन चार हे असतात. कसाही पडू द्या, 3 असतात ना, कसा बी टाकू द्या, ती असंच उवाच राहतो. म्हणून सराटे टाकायचे. मग पेंड्या मला चप्पल घालून आली तर म्हणल्या माती कशासाठी, माती टाकायची. चष्मा घालून आली तर पुढल्या पट्टी तुम्हाला सांगतो तसं कर. आणि दगड कशासाठी, लांबूनच मडक्यावर मारून बघायचे कोणतं भरलेलं आहे, प्रत्येक फोडीत बसायचं नाही. आणि म्हणले काट्या कशाला, हात पुरला नाही तर काठीनं. हे सगळं शस्त्र. मग पेन्या मला निघाले आणि घराच्या जवळ गेले. पण कड्या हे लावलेलं मध्ये कसं जायचं. भगवान म्हणले डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले, मोठ्यानं जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळे आतमध्ये गेले बरं का. आणि आतमध्ये गेल्यानंतर सगळं दही दूध लोणी खाल्लं आणि आता बाहेर यायचं ना. बाहेर यायचं. भगवंताला म्हणला, पेंद्याला वाटलं आता आपल्याला बी कवा बाबा एकट्याला यायला. म्हणलं आपण मंत्र शिकून घेऊ बरं का.
भगवान म्हणले सगळ्यांनी डोळे झाका, पेंद्यानं अर्धे डोळे झाकले असे. ह्या सापटीतून बघत होता. बरं भगवंताला कळालं, मोठ्यानं जय जयकार केला, सगळे बाहेर आले, पण अर्धाच अडकाला पेंद्यामध्ये. हां अर्धाच अडकाला. गवळणीला जाग आली, गवळणीनं बेलनं घेतलं, कुणी काही काट्या घ्यायला ना अशा पेंद्याचे पाय आणले म्हणतात, असे आणले. देवा वाचव बाबा, झाकचीन का अर्धे डोळे? नाही नाही देवा, इथून पुढं मी पूर्ण डोळे झाकतो देवा, पण मला बाहेर काढा. पेंद्यानं डोळे झाकले आणि भगवंतानं बाहेर काढलं. विठ्ठल अनेक भगवंत खोड्या करतात. तिसरी आली धावून, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधली, गाठ बाई कोणाची सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना, कुठवर सोसू धिंगाणा. एक दिवस गवळण म्हणली माझ्या घरी ये बरं. ही म्हणला गोपाळाला, हिचा घर नंबर लिहून घ्या. लगेच घर नंबर लिहून घेतला आणि निघाले. रात्री झोपले, आले गोपाळ, दही दूध सगळं खाल्लं आणि गोपाळाला म्हणले जा, मी जरा एक काम आहे महत्वाचं येतो करून. हे निघाले आणि ते पती पत्नी झोपले होते. पतीची दाढी आणि हिची येणी, दोन्हीची गाठ बांधली आणि निघून गेले भगवान. पहाट, कारण पहिलं ब्रह्ममुहूर्तावर उठत होते. आता ब्रह्ममुहूर्त कितीला होत आहे? 9ला का? 9ला. पहिला ब्रह्ममुहूर्त वेगळा होता. ब्रह्ममुहूर्तावर उठले आणि उठल्यानंतर मालक म्हणायले मालकीला, कमन माझ्या दाढीला खाजवायलीस? ते म्हणले तुम्हीच माझ्या इनीला वडायलात. हा दोघाला कारण ती गाठ बांधली होती ना, उजाड करून पाहिला तर गाठ बांधलेली, आणि ती गाठ जाळली तर जळाना, कापली तर कापाना. आता काय करावं? दररोज 4 वाजता उठणारे, 10 वाजले तरी बाहेर यायचा पत्ता नाही. लोकांना वाटलं काय झालं की मध्ये सगळं गाव जमा दारामध्ये, बरं का, त्या दरवाज्यामध्ये गाव जमा झालं आणि हे दोघं मध्ये. आता म्हणले कृष्णाकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही, पण जत्रा भरली होती बाहेर, बाहेर तरी कसं जावं. पण दरवाजा उघडला तर बाहेर सगळे हुर्रे पोरं महागत. पोरायला तर असलं बघाय म्हणले काय हुर्रे करीत महाग. पण गवळी होता बुटका आणि ही होती उंच. गवळी महाग चालायला दमाने की जरा दमाना म्हण, आई झटका बसायला ना दाढीला. तसंच पोरं हुर्रे हुर्रे करीत महाग भगवंताजवळ गेले आणि गेल्यानंतर भगवंतानं नुसती दृष्टी टाकल्याबरोबर तर गाठ सुटली. पेने पाहतो मुक्त झाली, मुक्त झाली, पेने पाहतो मुक्त झाली, मुक्त झाली, पेने पाहतो मुक्त झाली, मुक्त झाली, पेने पाहतो मुक्त झाली. नुसती कृपा दृष्टी भगवंतानं टाकली ना, ती गाठ सुटल्या गेली. अनेक भगवंतानं खोड्या, अनेक घराने सांगू, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, आम्ही गोकुळात राहावं का जावं, कसं सांग काहीतरी. म्हणले यशोदा मातेला वाटलं आता कानाला इथं ठेवून नाही, मग काय करायचं. आता उद्या जाई वना सवे घेऊन गोधना. आता गाईला चारा, गाई चारावया जातो शारंग पाणी. तो भगवंत आता गाई चारण्यासाठी निघाले. तिथं निघाल्यानंतर सर्व गोपाळ एकत्रित झाले आणि गाई चारताना अनेक खेळ भगवंतानं खेळले, बरं का. हमामा हुतू तू, आबक दुबक तिबक थोडा, त्रिगुण खेळ मांडू, अनेक खेळ खेळतात भगवंत. आणि खेळ खेळता खेळता मुलं म्हणू लागले भगवंता, अरे आता बाद झालं, खांदी भार ओटी भूक, काय खेळायची सुख, चला वळू गाई बैसू जेऊ एकटाय. पण भगवंता ती मनेरी नावाची गाय तुम्हीच वळून आणा, ते आमचं गाय करणार. भगवंतानं मुरली वाजवून केलं, बरं का. जरा धीरे से बजाना मुरली वजाने वाले. भगवंतानं मुरलीचं वादन केलं आणि मुरलीचं वादन केल्यानंतर सर्व गायी एकत्रित झाल्या. आणि झाल्यानंतर भगवंतानी सर्वांना चक्राकार बसवलं, एकत्रित बसवलं. आणि तिथं सर्व बसवल्यानंतर भगवंत मध्यस्थानावर बसले. सर्वांना गोलाकार बसवलं. कसं बसवलं? कमळाच्या आकारानं. कसं? कमळाच्या. इथं राजकीय काय अर्थ नाही बरं का. एका तिथं मी म्हणलं तर म्हणले महाराज घड्याळ्याच्या नाही का जमत. आता म्हणलं तिथं तसं सांगितलं बाबा, आपल्याला काय माहित नाही. कमळाचंच वर्णन तुम्ही केलं. म्हणलं ती तिथं आहे म्हणून मी केलं, ती काय माझ्या आजोबानी ग्रंथ लिहिलेलं नाही. असं म्हटलं मी. बरं आता म्हणले बसा सर्वांना बसवलं. आणि सर्वांना बसवल्यानंतर भगवंत मध्यस्थानावर बसले. सर्वांची शिदोरी आणली, सर्वांची शिदोरी एकत्रित केली, भगवंताची शिदोरी एकत्रित केली. भगवंत केंद्रस्थानावर आहेत म्हणून कधीही म्हणून भगवंताला
कधी आपण केंद्रस्थानावर ठेवायला पाहिजे बरं का, केंद्रस्थानावर. म्हणून आपण जर पाहिलं तर मंदिराचा कळस उंच कशामुळे असतो? गावचा पैसा आहे म्हणून नाही. कशामुळं? अरे संसारामध्ये कुठंही फिरा, आपण केंद्रस्थानावर भगवंताला ठेवा. आपलं लक्ष तिकडं असावं, त्या केंद्रस्थानावर असावं, भगवंतावर असावं. संसार करा, कोणत्या संतांनी सांगितलं नाही संसार सुखे करावा संसार. अरे सुखानं संसार करा, पण संसारी असावे, हसून नसावे, भजन करावे. प्रत्येक वेळेला भजन त्या भगवंताचं करावं. अरे गोपाळ अखंड भगवंताचं किती एकामेकाचं उष्ट खायचे. व मधुमंगलला तर सांगितलं भगवंतानं, अरे माझ्याच घरी राहतोस, माझंच इथं खातोस, तुझं काय आणीत जाणं. हे कुणाचा मुलगा होता? शांडिल्य ऋषीचा. इथंच खातोस तू, तुझं काहीतरी आणीत जाणं. हे म्हणला आता काय आणा कृष्णा? अरे काहीच नाही माझ्याकडं कृष्णा, पण काहीतरी मधुमंगल तुला आज मला द्यावंच लागेल. तो गेला घरी, आईला म्हणू लागला, आई अगं काहीतरी दे, आता माझ्या भगवंताकडे मी राहतो, पण भगवंतानं मला कधीच आई काहीच मागितलं नाही ग, आज तुला द्यावंच लागेल, आई काहीतरी दे, आई काहीतरी दे. भगवंत काहीतरी दे म्हणतात ना. मग त्यावेळेस तो आईला काकुळी त्याला आई म्हणते, अरे काहीच घरी नाही, आता काय देऊ तुला? ताक आहे म्हणली 2-4 दिवसाचं, आंबट खट्ट ताक आहे, ते देऊ का तुला? थोडंसं त्याला फोडणी देऊन चालतंय का? आई काहीतरी दे, पण माझ्या भगवंताला काही त्यानं मागितलं ना, काहीतरी द्यावं लागेल. म्हणून ते ताक आंबट घट्ट असं ताक घेतलं आणि त्याला फोडणी देऊन घेतलं. पण जवळजवळ येताना मनात भाव आला, अरे 56 भोग सेवन करणारा आणि त्याला मी असलं ताक देऊ का? अरे मला पटतं का आंबट ताक माझ्या भगवंताला द्यावं का? अरे तो भगवंत राजवैभवात राहणारा, पण खरं सांगू का देवाला काही लागत नाही हो. देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळत आहे. भाव नाही तो कुछ भी नहीं है, लाख करो गुणगान, भाव के भूके हे भगवान. देवाला काही लागत नाही. गिरिधर लाल तो भाव का भूका, भाव का भूका. गिरिधर लाल तो भाव का भूका, भाव का भूका. गिरिधर लाल तो भाव का भूका, भाव का भूका. गिरिधर लाल तो भाव का भूका, भाव का भूका. राग कला नहीं जानत तुका, राग कला नहीं जानत तुका. हेलो अपने राम ही साथ, राम ही साथ. हेलो अपने राम ही साथ, राम ही साथ. हेलो अपने राम के साथ, राम के साथ. हेलो अपने राम के साथ, गिरिधर लाल तो भाव का भूका. अरे परमार्थामध्ये फक्त माझ्या भगवंताला, तुमची परिस्थिती पाहत नाही बरं का, तुमची स्थिती पाहत नाही. तुमची अंतकरणाची वृत्ती जर पवित्र असेल ना, भगवंताला काही लागत नाही हो. संसार करायचा असेल तर कृतीला महत्व आहे, आणि परमार्थ करायचा असेल, संसार जर करत असाल तर काहीतरी कृती करावी लागते. बरं कृती करावी लागते. मला सांगा बरं, माझ्याकडं लक्ष द्या 5 मिनिटं फक्त. आपल्या घरी पाहुणा आला, आपण सोफा सेटवर बसलेलो आहे, पाहुणा आला आणि पाहुण्याकडं आपण बघायचं, जसं तिकडं बघायला तसं पाहुण्याकडं बघायचं. आणि पाहुण्याकडं बघितल्यानंतर पाहुण्याला मध्ये बोलवायचं नाही, पाणी द्यायचं नाही, चहा द्यायचं नाही, नुसतं पाहुण्याला राहून राहून म्हणायचं, पाहुणं आमचं तुमच्यावर लईच प्रेम आहे, पाहुणा आमचं तुमच्यावर लईच प्रेम आहे. पाहुणा काय म्हणेन हो तुमच्या काय प्रेमाला? म्हणेल ना
का? अरे पाहुण्यावरचं प्रेम व्यक्त व्हायचं असेल तर काहीतरी द्यावं लागेल, चहा तरी द्यावा लागेल, पाणी तरी द्यावं लागेल, आतमध्ये बोलवावं लागेल, त्यावेळेस त्याच्यावरचं प्रेम व्यक्त होईल, काहीतरी कृती करावी लागेल. तसं परमार्थ जर करायचा असेल, भगवंताला जवळीकता करायची असेल तर आपल्या अंतकरणाची वृत्ती कशी, ज्याचा हेतू पवित्र आहे त्याचा भगवंत. बरं का, तुम्हाला माहिती उत्तर हिंदुस्थानातला साधू कबीर महाराज आले, कुठं महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यानंतर पंढरपूरला गोपाळपुऱ्यात आले आणि आल्यानंतर पाहिलं 2 मुली भांडण करत होत्या. 2 मुलीच्या भांडणाचा आवाज येत होता. त्या जवळ गेले आणि विचारलं, मुली का भांडताय तुम्ही? तिनं सांगितलं, हिनं माझ्या गौऱ्या चोरल्यात महाराज, हिनं माझ्या गौऱ्या चोरल्यात. पण बाळ, गौरीवर काय तुझं नाव आहे का? महाराज, माझं गौरीवर नाव नाही, पण माझी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते बाबा, विठ्ठल विठ्ठल म्हणते बाळ तुझी गौरी. अखंड आयुष्य गेलं आमचं परमार्थात, तरी आमचं तोंड म्हणत नाही तुझी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. हो बाबा, माझी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. आश्चर्य वाटलं. उत्तर हिंदुस्थानातला साधू कबीर महाराज खाली बसले, पहिली गौरी घेतली, कानाला लावली, काहीच म्हणत नाही, गौरी द्या फेकून. दुसरी गौरी घेतली, कानाला लावली, काहीच म्हणत नाही, द्या फेकून. तिसरी गौरी घेतली, कानाला लावली, गौरी मधून विठ्ठल 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 ध्वनी येऊ लागला. अरे चंद्रभागेला आसवांचा पूर आला. उत्तर हिंदुस्थानातला साधू कबीर महाराज ढसा ढसा रडू लागला. बाळ, अरे तू कुणी सामान्य नाही, तुझा स्पर्श झाल्यानंतर गौरीनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणाव. तू कोण आहेस? या देहाला दासी जनी म्हणतात काय? अरे जनी जनी सब कोई कहे, तू नाम देव की दासी, ए बंदा कबीरा तुझे कहेगा तू संतन की काशी. अरे सगळ्या संताची काशी तू, हा, सगळ्या संताची. आणि म्हणून जनाबाईची वृत्ती एवढी पवित्र होती की जगाच्या मालकानं विटेवरून उतरून जनाबाई सोबत दळण दळू लागावं. हा, म्हणून अरे गोपाळ होते, पण वृत्ती काय पवित्र होती गोपाळाची. हा, परिस्थिती पाहत नव्हते भगवंत. तो आल्यानंतर त्याला मंदुमंगळाला वाटलं, अरे असली आंबट ताक कसं द्यावं, म्हणून जवळ आला. पण त्यानं गटा 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 प्यायला सुरुवात केली. पेला, पण तेवढ्यात भगवंतानं पाहिलं, अरे मधुमंगळा काय करतो, थांब थांब थांब. पण सगळी कडी पिऊन टाकली, खाली मट्ट दिशी बसला, रडू लागला. भगवंता मला माफ कर बाबा, माझ्याकडे तुला द्यायला काय नाही. अरे मधुमंगळा, जगाकडे नाही ना ते तुझ्याकडे बाबा, जगाकडे सर्व आहे, पण तुझ्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाही. म्हणून भगवंता मला माझ्यासाठी जर ताक पुरेसा आहे. तोंडाकडे पाहिलं, भगवंताने तोंडाला चाटलं. बरं, तोंडाला चाटलं. अरे भावा पुढे बळ, चालून नक्की शके सबळ. बरोबर आहे. म्हणून भगवंतानं सगळ्याला बसवलं चक्राकार, आणि मध्यस्थानावर भगवंत आहेत. हातावरती सगळ्याची शुदोरी एकत्रित केली, मुरली इथं आदराष्टावर खवली, आणि सगळ्याला हसत मुखाने सगळ्याकडे पाहताय. आणि सगळ्यांना मध्यभागावर बसून भगवंताने सर्वांच्या हातावर काला दिला. आणि या ठिकाणी वाळवंतात भगवंताने काला संपन्न केला. पुंडलिक ज्ञानेश्वर
महाराज ज्ञानदेव झाले समाधान तुमचे धरिवेश्वर नारायण भगवान पडले मना निवारणा चक्र